नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे पुन्हा एकदा तुमचं ठाकरे कम्प्युटरच्या यूट्यूब चॅनलवरती। मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण शिकणार आहोत DRDO सप्टेंबर 11चा जो टियर 2 होणार आहे एक्झाम 2026 मध्ये। तर त्याचा जे ट्रेड टेस्ट असणार आहे कोपा ट्रेडची, कोपामध्ये कम्प्युटर ऑपरेटर अँड प्रोग्रामिंग असिस्टंट। तर या ट्रेडची आपण ट्रेड टेस्ट शिकणार आहोत आणि आपला टॉपिक आजचा असणार आहे इंट्रोडक्शन टू डॉस कमांड लाइन। ठीक आहे, आपला तिसरा टॉपिक आहे मित्रांनो। गेले 2 व्हिडिओ जर तुम्ही नाही बघितले असणार तर बघून घ्या, आपण पूर्ण टॉपिकवरची व्हिडिओ घेणार आहोत। तर सगळ्यात पहिला आपला क्वेश्चन आहे बघा, काय म्हणते, मी थोडं झूम करून घेतोय। व्हॉट डज डॉस स्टँड फॉर? डॉसचा लॉंग फॉर्म काय? एक प्रकारे हा क्वेश्चनचा काय आहे अर्थ, डॉसचा लॉंग फॉर्म आपल्याला विचारता आहे। तर डॉसचा लॉंग फॉर्म आहे डिस्क ऑपरेटिंग सिस्टीम। सर्वांना माहिती आहे कोपा ट्रेड झालेला आहे तुमचा, डिस्क ऑपरेटिंग सिस्टीम हा डॉसचा लॉंग फॉर्म आहे। त्याच्यानंतर दुसरा क्वेश्चन आहे, विच कमांड इज यूज टू डिस्प्ले फाइल्स? फाईल जर तुम्हाला डिस्प्ले करायची असतील इन डायरेक्टरीमध्ये तर तुम्ही कोणती कमांड यूज करणार आहात? तर याचा आन्सर आहे dir ही कमांड वापरून आपण काय करू शकतो, डिस्प्ले फाईल करू शकतोय। तिसरा क्वेश्चन आहे आपला, काय म्हणते बघा, विच कमांड इज यूज टू चेंज डायरेक्टरी? तुम्हाला जर डायरेक्टली चेंज करायची असेल, डायरेक्टरी चेंज करायची असेल तर कुठली कमांड आहे, तुम्ही कुठल्या कमांडचा यूज करणार, वापर करणार? तर बघा, cd कमांड आहे, chdir की बॉथ ए अँड बी, ठीक आहे, दोन्ही आहेत, की मूव? आता तुम्हाला माहिती आहे मूव कमांड तर आपण फाईल मूव करू शकतो, म्हणजे हा तर नाहीच नाही असणार आहे। उरला cd आणि chdir। तर मित्रांनो, हे दोन्ही कमांड यूज होतात तुम्हाला डायरेक्टली चेंज करण्यासाठी। तर याचा करेक्ट आन्सर असणार आहे बॉथ ए अँड बी। त्याच्यानंतर चौथा क्वेश्चन आहे आपला बघा, विच कमांड इज यूज टू क्लिअर द स्क्रीन? तुम्हाला जर स्क्रीन क्लिअर करायची असेल तर खालीलपैकी कोणती कमांड यूज करणार? क्लिअर, रिसेट, इरेज की CLS? तर मित्रांनो, याचं करेक्ट आन्सर असणार आहे CLS ही कमांड आपण यूज करणार आहोत। पाचवा क्वेश्चन आहे, विच कमांड इज यूज टू डिलीट अ फाईल? जर तुम्हाला फाईल एखादी डिलीट करायची असेल तर कुठला कमांड वापरणार? तर पहिला ऑप्शन आपला करेक्ट असणार आहे DEL, डेल। ठीक आहे, रिमूव्ह नाही वापरणार, इरेज फाईल नाही वापरणार आणि डिलीट सुद्धा करेक्ट। बघा, डिलीट विचारला आहे, तुम्ही बरेचसे विद्यार्थी काय करतात की डिलीट विचारला आहे तर डिलीटच असणार असं समजतात, परंतु मित्रांनो तसं नाही आहे, DEL ही कमांड आहे। सहावा क्वेश्चन आहे बघा, विच कमांड इज यूज टू कॉपी फाईल? फाईल जर तुम्हाला कॉपी करायची असेल तर कुठली कमांड आहे? तर नॉर्मल आहे कॉपी फाईल, कॉपी हाच त्याचा करेक्ट आन्सर आहे, हे आपला बरोबर आन्सर असणार आहे। विच कमांड इज यूज टू रिनेम अ फाईल? जर तुम्ही कमांड प्रॉम्प्टमध्ये एखाद्या फाईलला रिनेम करायचं असेल तर खालीलपैकी कुठली कमांड वापरता, हा आपला क्वेश्चन असणार आहे। तर बघा काय आहे, पहिला ऑप्शन आहे रिनेम, दुसरा आहे REN, तिसरा आहे बॉथ ए अँड बी आणि चौथा आहे चेंज। तर चेंज आपण नाही वापरत मित्रांनो, हा ऑप्शन नसणार आहे। उरले आता हे तीन पैकी म्हणजे 2 ऑप्शन आपल्याला कोणते निवडायचे आहे, रिनेम, रेन की दोन्ही? तर बघा मित्रांनो, याच्यामध्ये कसं असते, रिनेम ही सुद्धा कमांड आपण वापरू शकतो आणि REN त्याचा शॉर्ट फॉर्म आहे, ही सुद्धा वापरू शकतो, म्हणजे याचा करेक्ट आन्सर असणार आहे C, बॉथ ए अँड बी। त्याच्यानंतरचा 8वा क्वेश्चन आहे आपला, विच कमांड क्रिएट्स अ डायरेक्टरी? डायरेक्टरी तुम्हाला क्रिएट करायची असेल तर कोणती कमांड आहे? विच कमांड क्रिएट्स अ डायरेक्टरी? तर 8व्या या क्वेश्चनचा आन्सर आपला असणार आहे MD एक आहे ऑप्शन, त्याच्यानंतर MKDIR, बॉथ ए अँड बी आणि NEWDIR क्रिएट करायचं आहे तुम्हाला। तर याच्यापैकी बघा, आपण MD सुद्धा वापरतो आणि MKDIR सुद्धा वापरतोय, म्हणजेच आपला C हा करेक्ट आन्सर असणार आहे। समजा तुमच्याकडे या दोघांपैकी एकच कोणता ऑप्शन दिला राहील तर तुम्हाला त्या दोघांपैकी एक निवडावं लागेल, तुम्ही तसं अभ्यास करून जा मित्रांनो प्रॉपर। ठीक आहे, 9वा क्वेश्चन आहे बघा, विच कमांड डिलीट्स अ डायरेक्टरी? तुम्हाला जर डायरेक्टरी डिलीट करायची असेल तर आपण कुठली कमांड वापरतोय? तर याच्यासाठी आपल्याकडे काही ऑप्शन दिलेले आहे, RD, RMDIR, बॉथ ए अँड बी की DEL, DIR? तर मित्रांनो, आपण RD आणि RMDIR हे दोन्ही ऑप्शन वापरतोय, हा आपला करेक्ट आन्सर असणार आहे तिसरा, बॉथ ए अँड बी। 10वा क्वेश्चन आपला, विच कमांड डिस्प्ले करंट डेट? करंट डेट जर तुम्हाला डिस्प्ले करायची असेल, करंट डेट जर तुम्हाला पाहायची असेल तर आपण कुठली कमांड वापरतोय? डेट, टाईम, डे की टुडे? आता बघा, टुडे म्हणजे आपल्याला वार दाखवणार, डे म्हणजे आपल्याला दिवस दाखवणार, टाईम म्हणजे तर टाईम दाखवणार, आपल्याला काय बघायचे, डेट बघायची आहे। तर पहिला आन्सर आपला करेक्ट असणार आहे डेट। 11वा क्वेश्चन आहे बघा, विच कमांड डिस्प्ले करंट टाईम? करंट टाईम जर तुम्हाला बघायचं, इकडे काय विचारला होता, करंट डेट, आता इकडे विचारलं आपल्याला करंट टाईम। तर टाईमसाठी आपल्याला तुम्हाला समजलं असेल बी आपला करेक्ट आन्सर असणार आहे। त्याच्यानंतर 12वा क्वेश्चन आहे, विच कमांड शो व्हॉल्यूम लेबल? जर तुम्हाला व्हॉल्यूम लेबल शो करायचं असेल तर खालीलपैकी कुठली कमांड आहे? पहिला आहे VOL, दुसरा आहे लेबल, तिसरा आहे डिस्क
डी आणि चौथा ऑप्शन आहे इन्फो, तर तुम्हाला नावावरून लक्षात आलं असेल हे तिन्ही ऑप्शन आपले नसणार आहे. VOL म्हणजेच व्हॉल्यूम, ठीक आहे, शॉर्ट फॉर्म दिलेला आहे, हा आपला करेक्ट आन्सर असणार आहे. मित्रांनो डॉस कमांडमध्ये बरेचसे असे कमांड आहे जे की त्याचे शॉर्ट फॉर्मवरती आहे, तर त्याच्यामुळे क्वेश्चन तुम्हाला बरोबर वाचून घ्यायचे आहे, ठीक आहे, म्हणजेच ऑप्शन वगैरे तुम्ही बरोबर वाचून घ्या, त्याच्यामध्ये तुम्हाला आन्सर तुम्हाला थोडक्यात समजून येणार. तुम्हाला थोडे जर तुम्ही तर्क लावले तर तुम्हाला समजून येणार. 13वा क्वेश्चन आहे विच कमांड फॉर्मॅट्स डिस्क, जर तुम्हाला डिस्क फॉर्मॅट करायची असेल तर कुठली कमांड आहे? फॉर्मॅट, क्लिअर, डिलेट्स, ठीक आहे, DELET की इरेज. तर मित्रांनो याचं करेक्ट आन्सर असणार आहे फॉर्मॅट, ए ऑप्शन आपला करेक्ट आहे. विच कमांड चेक डिस्क, जर तुम्हाला डिस्क चेक करायची असेल तर त्यासाठी कुठली कमांड वापरतोय? मित्रांनो तुम्ही जर नॉर्मल कम्प्युटर युजर असाल, कोपामध्ये तुम्ही लक्षसुद्धा नाही दिलं असेल तरी पण तुम्हाला माहीत आहे चेक डिस्कसाठी आपण CHK DSK ही कमांड वापरतोय, ठीक आहे, आणि सोबतच, ठीक आहे, हे तर कमांड वापरतो तुम्ही CHK DSK बरोबर आहे, परंतु जर तुम्हाला चेक डिस्क प्रॉपर करायची असेल तर आपण स्कॅन डिस्क हा सुद्धा कमांड वापरतो. त्याच्यामुळे याचा आन्सर हा असणार आहे. लगेच तुम्हाला CHK DSK दिसला तर त्याला डायरेक्टली राईट नका करू, ठीक आहे. मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं क्वेश्चन चांगल्याने वाचा, त्याच्यामध्ये अर्धा आन्सर असतोय. त्याच्यानंतर बघा 15वा क्वेश्चन आपला विच कमांड मूव्ह फाईल जर तुम्हाला मूव्ह करायची असेल तर त्यासाठी मूव्ह ही कमांड आहे. मी तुम्हाला आत्ता थोड्या वेळेस सांगितलं होतं, मूव्ह ही कमांड आपण वापरणार. 16वा क्वेश्चन आहे विच कमांड डिस्प्ले सिस्टीम फाईल्स, जर तुम्हाला सिस्टीमचे सगळे फाईल्स बघायचे असेल तर कुठली कमांड आहे, ठीक आहे, DIR कोणती कमांड आहे? तर याच्यासाठी बघा ही कमांड आपण वापरतोय DIR/A. याच्याने काय होतात डिस्प्लेचे सगळे सिस्टीम फाईल आपल्याला दिसतात. त्याच्यानंतरचा क्वेश्चन आहे बघा काय म्हणताय विच कमांड पॉज आउटपुट जर तुम्हाला पॉज करायचा असेल तर खालीलपैकी कुठली कमांड आपण वापरणार? तर सेम आहे मित्रांनो, ए ऑप्शन आपला बरोबर आहे, पॉज आपण कमांड वापरतोय. 18वा क्वेश्चन आहे बघा विच कमांड डिस्प्ले फाईल कंटेंट, फाईलचे कंटेंट जर तुम्हाला बघायचे असेल डिस्प्ले फाईल कंटेंट तर खालीलपैकी आपण कुठली कमांड वापरणार? तर ए हा आपला करेक्ट आन्सर असणार आहे. टाईप जर आपण ही कमांड जर तुम्ही वापरले तर फाईल कंटेंट आपल्याला डिस्प्ले होतोय. 19वा क्वेश्चन आहे विच कमांड सेट्स पाथ, जर तुम्हाला एखाद्या ठिकाणी पाथ सेट करायचं असेल तर कुठली कमांड वापरायची, ठीक आहे, तर याचं करेक्ट आन्सर असणार आहे आपला PATH पाथ. बरेचसे आन्सर मित्रांनो, ठीक आहे, कमांड जे आहेत ना, तुम्हाला कमांड प्रॉम्प्टचे जेवढे काही क्वेश्चन आहेत ते नॉर्मली 90% कमांडच विचारणार, याच्यासाठी कुठली कमांड आहे, त्याच्यासाठी कुठली कमांड आहे, तर आणि ते बरेचसे जे कमांड्स आहेत ते त्याच्या नावावरूनच आहेत, ठीक आहे, तर त्याच्यामुळे प्रॉपर लक्ष द्या. नंतरचा क्वेश्चन आहे आपला विच कमांड सेट्स एन्व्हायरमेंट व्हेरिएबल जर तुम्हाला सेट करायचं असेल तर खालीलपैकी कुठली कमांड आहे? सेट, पाथ, एन्व्हायरमेंट की वार. तर सेट हा आपला करेक्ट आन्सर असणार आहे, 20वाचा आन्सर आहे ए सेट. त्याच्यानंतरचा आपल्याकडे क्वेश्चन बघा काय म्हणताय विच सिम्बॉल इज यूज फॉर कमांड प्रॉम्प्ट, ठीक आहे, विच सिम्बॉल इज यूज फॉर कमांड प्रॉम्प्टसाठी कुठला सिम्बॉल यूज केल्या जाते? तर याच्यासाठी आपला करेक्ट आन्सर असणार आहे ए, आपण लेस दॅन हा सिम्बॉल वापरतोय, ठीक आहे. तर त्याच्यानंतरचा क्वेश्चन आपल्याकडे विच कमांड डिस्प्ले हेल्प, जर तुम्हाला हेल्प डिस्प्ले करायचं असेल, हेल्प घ्यायची असेल कमांड प्रॉम्प्टमध्ये तर आपण खालीलपैकी कुठली कमांड वापरतोय? तर त्याचा सुद्धा आन्सर असणार आहे हेल्प, ए आपला आन्सर करेक्ट असणार आहे. विच कमांड शोज हिडन फाईल्स, जर तुम्हाला हिडन फाईल्स जर शो करायची असेल कमांड प्रॉम्प्टमध्ये तर खालीलपैकी आपण कुठली कमांड वापरतोय? DIRH/AS की X. तर मित्रांनो याच्यासाठी आपण कमांड वापरतोय ए, ठीक आहे, DIRA. याच्याने काय होतात ऑल फाईल दिसतात, त्यासोबत हिडन फाईल सुद्धा दिसतात. त्याच्यानंतरचा क्वेश्चन आहे विच कमांड शोज फाईल पेज वाईज, ठीक आहे, जर तुम्हाला पेज वाईज एखादी फाईल बघायची असेल तर खालीलपैकी कुठली कमांड आहे? तर तुम्हाला दिसते मित्रांनो पेजचा P लक्षात ठेवायचा आहे, DIR/P ही कमांड आपण वापरणार, ए आन्सर आपला करेक्ट आहे. 25वा क्वेश्चन आहे विच कमांड शो व्हाईट लिस्ट, जर तुम्हाला व्हाईट लिस्ट शो करायची असेल तर खालीलपैकी कुठली कमांड आहे? तर याचा सुद्धा आन्सर W लक्षात ठेवायचा आहे तुम्हाला, W फॉर व्हाईट, ए आन्सर आपला करेक्ट आहे. त्याच्यानंतरचा क्वेश्चन आहे विच कमांड डिस्प्ले ऑल सब डायरेक्टरीज जर तुम्हाला बघायचे सगळे सब डायरेक्टरीज डिस्प्ले ऑल सब डायरेक्टरीज जर तुम्हाला बघायचे असतील म्हणजेच ऑल सब डायरेक्टरी तुम्हाला बघायचे असतील तर खालीलपैकी कुठली कमांड आहे? तर बघा मित्रांनो याच्यापैकी करेक्ट आन्सर असणार आहे आपला ए, DIR/S. याच्याने आपल्याला काय होतात सगळे सब डायरेक्टरी दिसतात. 27वा क्वेश्चन आहे बघा आपला काय आहे
विच कमांड इज यूज टू एक्झिट कमांड प्रॉम्प्ट. कमांड प्रॉम्प्टमधून जर तुम्हाला एक्झिट व्हायचं असेल तर एक्झिट ही आपली कमांड असणार आहे. तुम्हाला माहिती आहे मित्रांनो, एक्झिट आपण कमांड वापरतोय. तसं तर नॉर्मली आपण डायरेक्ट क्लोज करतोय, परंतु जर कमांडनुसार जर तुम्हाला वागायचं असेल तर एक्झिट हा आपला करेक्ट आन्सर आहे. 28वा क्वेश्चन आहे बघा आपल्याकडे. काय म्हणत आहे, विच कमांड कॉपीज सिस्टीम फाईल. सिस्टीम फाईल जर तुम्हाला कॉपी करायचे असतील तर खालीलपैकी कुठली कमांड आहे. तर SYS ही आपण कमांड वापरतोय सिस्टीम फाईल कॉपी करण्यासाठी. नॉर्मल फाईल जर तुम्हाला कॉपी करायची असेल तर आपण COPY कॉपी ही कमांड वापरतोय. परंतु लक्षात ठेवा, जर तुम्हाला सिस्टीम फाईल कॉपी करायची असतील, काय करायचे असतील, सिस्टीम फाईल कॉपी करायचे असतील तर त्याच्यासाठी आपण कुठली कमांड वापरतोय, SYS ही कमांड आपण वापरतोय. 29वा क्वेश्चन आहे बघा आपल्याकडे. विच कमांड डिलीट्स ऑल फाईल. तुम्हाला जर ऑल फाईल डिलीट करायची असेल तर खालीलपैकी कुठली कमांड वापराल. तर मी तुम्हाला आता सांगितलंय DEL ही कमांड आपण वापरतोय. ठीक आहे. 30वा क्वेश्चन आहे, विच कमांड क्रिएट्स एम्प्टी फाईल. जर तुम्हाला एम्प्टी फाईल क्रिएट करायची असेल तर खालीलपैकी कुठली कमांड आहे. एम्प्टी फाईल आपल्याला क्रिएट करायची म्हणजे कॉपी कॉन ही आपली कमांड असणार आहे मित्रांनो. 31वा क्वेश्चन आहे बघा. विच कमांड डिस्प्ले डायरेक्टरी ट्री. ठीक आहे. जर तुम्हाला ट्री वाईज डायरेक्टरी डिस्प्ले करायची असेल तर खालीलपैकी कुठली कमांड आहे. तर जसं की नाव आहे आपला ट्री, तर त्याच्यानुसार आपला A हा आन्सर करेक्ट असणार आहे, ट्री. त्याच्यानंतर जर 32वा क्वेश्चन आहे, विच कमांड एडिट्स टेक्स्ट फाईल. जर तुम्हाला टेक्स्ट फाईल काय करायचे आहेत, एडिट करायची आहेत. एडिट करायची असतील तुम्हाला एखादी टेक्स्ट फाईल तर त्यासाठी कुठली कमांड वापराल. तर त्यासाठी आपल्याकडे कमांड असणार आहे एडिट. ठीक आहे. एडिट ही कमांड वापरून आपण कोणतीही टेक्स्ट फाईल, कोणती फाईल, टेक्स्ट फाईल, इतर कोणती फाईल नाही, टेक्स्ट फाईल आपण काय करू शकतो, एडिट करू शकतो. 33वा क्वेश्चन आहे, विच कमांड इज यूज टू कम्पेअर फाईल. जर तुम्हाला दोन फाईलमध्ये काही कंपॅरिझन करायचं असेल तर त्यावेळेस आपण COMP. ठीक आहे, ही कमांड आपण यूज करतो. हे आन्सर आपला करेक्ट आन्सर असणार आहे. 34वा क्वेश्चन आहे, विच कमांड डिस्प्ले IP कॉन्फिग. IP कॉन्फिगरेशन जर तुम्हाला बघायचं असेल तर आपण खालीलपैकी कुठली कमांड वापरतोय. तर मित्रांनो त्यासाठी आपण कमांड वापरतोय IP कॉन्फिग. ठीक आहे. IP कॉन्फिग करण्यासाठी आपण IP कॉन्फिग हीच कमांड वापरतो. तर 34वाचा आन्सर असणार आहे AIPCONFIG. तुम्हाला स्पेलिंग बरोबर बघून घ्यायची मित्रांनो. कधी कधी स्पेलिंगमध्ये 2-3 दिलेले असतात, आपल्याला सेम दिसते परंतु स्पेलिंगमध्ये चेंजेस असतात. तर IPCONFIG ही आपला करेक्ट आन्सर असणार आहे. 35वा क्वेश्चन आहे, विच कमांड पिंग्स अ सिस्टीम. जर तुम्हाला फाईल काय करायची आहे, पिंग करायची असेल, सिस्टीम पिंग करायची असेल तर खालीलपैकी कुठला ऑप्शन आहे. तर PING ही आपल्याला कमांड वापरावी लागते. त्याच्यानंतर 36वा क्वेश्चन आहे बघा, विच कमांड ट्रेसेस राऊट. ठीक आहे, रूट. विच कमांड ट्रेस रूट्स. जर तुम्हाला रूट्स ट्रेस करायचं असेल तर खालीलपैकी कुठली कमांड आहे. तर आपला A आन्सर करेक्ट असणार आहे. 37वा क्वेश्चन आहे, विच कमांड लिस्ट्स नेटवर्क इन्फो. नेटवर्कची इन्फॉर्मेशन जर तुम्हाला लिस्ट करायची असेल तरच आपल्याला नेट स्टार्ट. ठीक आहे, NET ही कमांड आपण वापरतोय. 38वा क्वेश्चन आहे, विच कमांड शट डाऊन सिस्टीम. जर तुम्हाला एखादी तुमच्याकडे PC आहे किंवा लॅपटॉप असेल, जे काही सिस्टीम असेल ते जर तुम्हाला शटडाऊन करायचं असेल तर शटडाऊन करण्यासाठी आपण कमांड वापरतोय नेहमी शटडाऊन. ठीक आहे. तर A आन्सर आपला करेक्ट आहे. पॉवर नाही, स्टॉप नाही, एंड नाही, शटडाऊन आपण ही कमांड वापरतोय. 39वा क्वेश्चन आहे, विच कमांड रिस्टार्ट सिस्टीम. जर तुम्हाला तुम्हाला सिस्टीम रिस्टार्ट करायची असेल तर कुठली कमांड वापरायची. तर नॉर्मल आहे गोष्ट मित्रांनो, शटडाऊन आपण वापरतो, त्यासमोर फ्लॅश R जर तुम्ही लावले तर तुमचं सिस्टीम जे आहे ते रिस्टार्ट होणार, म्हणजे A आन्सर आपला करेक्ट आहे. 40वा क्वेश्चन आहे, विच कमांड ओपन्स न्यू कमांड विंडो. जर तुम्हाला नवीन कमांड विंडो ओपन करायची असेल तर त्यासाठी आपल्याकडे कुठली कमांड आहे. तर त्यासाठी आपल्याकडे CMD. ठीक आहे, CMD जर तुम्ही टाईप केले तर त्यासाठी आपल्याकडे काय होते, नवीन कमांड विंडो ओपन होते, नवीन कमांड प्रॉम्प्ट ओपन होतो. तर A आन्सर आपला करेक्ट असणार आहे. 41वा क्वेश्चन आहे, विच कमांड स्टार्ट्स अ प्रोग्राम. तुम्हाला एखादी प्रोग्राम स्टार्ट करायचं असेल तर खालीलपैकी कुठली कमांड आहे, कुठली कमांड आपण वापरून नवीन प्रोग्राम काय करू शकतोय, स्टार्ट करू शकतोय. तर याचा करेक्ट आन्सर असणार आहे स्टार्ट, START ही कमांड वापरून आपण नवीन प्रोग्राम स्टार्ट करू शकतोय. 42वा क्वेश्चन आहे, विच कमांड डिस्प्ले होस्ट नेम. ठीक आहे, जर तुम्हाला होस्ट नेम बघायचं असेल, होस्ट नेम तुम्हाला बघायचा असेल, डिस्प्ले करायचा असेल कमांड प्रॉम्प्टमध्ये तर खालीलपैकी आपण कुठली कमांड वापरणार. तर याचा करेक्ट आन्सर असणार आहे HOST
HOSTNAME होस्ट नेम हीच कमांड आपण वापरणार होस्ट नेम पाहण्यासाठी. 43वा क्वेश्चन आहे विच कमांड्स डिस्प्ले करंट डायरेक्टरी. करंट डायरेक्टरी जर तुम्हाला बघायचं असेल म्हणजे तुम्ही आता कुठल्या डायरेक्टरीमध्ये आहात, कुठल्या कशामध्ये आहात डायरेक्टरीमध्ये आहात, जर हे तुम्हाला बघायचं असेल तर त्यासाठी आपण CD ही कमांड वापरतोय. 44वा क्वेश्चन आहे विच कमांड कॉपीज फोल्डर. जर तुम्हाला फोल्डर कॉपी करायचं असेल तर आपण कुठली कमांड वापरणार, तर एक्स कॉपी ही कमांड वापरून आपण पूर्ण फोल्डर कॉपी करू शकतो. तुम्हाला जर फाईल कॉपी करायचं असेल तर सिंपल कॉपी हा ऑप्शन राहणार आहे, ही कमांड राहणार आहे. परंतु तुम्हाला जर फोल्डर कॉपी करायचं आहे, काय कॉपी करायचं आहे, पूर्ण फोल्डर जर तुम्हाला कॉपी करायचं आहे तर एक्स कॉपी ही कमांड तुम्हाला वापरायची आहे. 45वा क्वेश्चन आहे विच कमांड कॉपीज लार्ज फाईल इफिशियंटली. ठीक आहे, एफिशियंटली. जर तुम्हाला काय करायचं आहे, लार्ज फाईल कॉपी करायची असेल लवकरात लवकर, तर त्याच्यासाठी आपण रोबो कॉपी ROBOCOPY रोबो कॉपी ही कमांड आपण वापरणार. 46वा क्वेश्चन आहे विच कमांड डिस्प्ले फाईल ॲट्रिब्यूट्स. जर तुम्हाला फाईलची ॲट्रिब्यूट्स चेक करायची असेल, डिस्प्ले करायची असेल तर त्यासाठी आपण ठीक आहे ATTRIB ही कमांड आपण वापरतोय. त्याच्यानंतरचा 47वा क्वेश्चन आहे विच कमांड चेंजेस फाईल ॲट्रिब्यूट्स. फाईल ॲट्रिब्यूट जर तुम्हाला चेंज करायचं असेल तर खालीलपैकी कुठली कमांड वापरणार, तर त्यासाठी सुद्धा आपण हीच कमांड वापरतोय ATTRIB. ठीक आहे, दोघांचाही करेक्ट एकच आन्सर असणार आहे मित्रांनो. त्याच्यानंतरचा 48वा आपला क्वेश्चन आहे विच कमांड डिलीट्स डायरेक्टरी विथ फाईल. तुम्हाला डायरेक्टरी डिलीट करायची आहे विथ फाईलसोबत, म्हणजे फाईलसुद्धा तुम्हाला डिलीट करायची असेल तर त्याच्यासाठी आपण RD/S ही कमांड आपण वापरतोय. 49वा क्वेश्चन आहे विच कमांड डिस्प्ले कमांड हिस्ट्री. जर तुम्हाला कमांडची हिस्ट्री म्हणजे तुम्ही आतापर्यंत कुठले कमांड प्रॉम्प्टमध्ये एंटर केले हे जर तुम्हाला त्याची हिस्ट्री जाणून घ्यायची असेल तर त्याच्यासाठी आपण ठीक आहे, ही जी कमांड आहे ना डॉस्की हिस्ट्री. ठीक आहे, डॉस्की/हिस्ट्री हे आपण कमांड वापरतोय. 50वा आणि शेवटचा क्वेश्चन आहे विच की रिपीट्स लास्ट कमांड. जर तुम्ही लास्ट जे कमांड तुम्ही वापरले होते तेच कमांड तुम्हाला डबल टाईप न करता रिपीट करायची असेल तर त्यासाठी सिंपल तुम्ही F3 ही जर की प्रेस केले तर तेच जे कमांड आहे तेच आपल्याला काय होणार, रिपीट होणार. तर हे होते मित्रांनो सगळ्यात इम्पॉर्टंट आणि मोस्ट रिपीटेड. ठीक आहे, DRDOच्या एक्झाममध्ये जे ट्रेक टेस्ट होत असते कोपाची त्याच्यामध्ये रिपीटेड केलेले या टॉपिकवरचे, कोणत्या टॉपिकवरचे, इंट्रोडक्शन टू डॉस कमांड लाईन या टॉपिकवरचे इम्पॉर्टंट आणि मोस्ट रिपीटेड क्वेश्चन आहेत. तर यांचा अभ्यास चांगल्याने करा आणि नक्की करा. डॉसपैकी जे काही तुमचे क्वेश्चन विचारणार ते यापैकी नक्की असणार याची मी गॅरंटी देतोय. तर कसं वाटलं हा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच व्हिडिओसाठी आपल्या ठाकरे कम्प्युटरचं यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा.